आपण वटसावित्रीच्या दिवशी जी फळं वटाच्या झाडाला ठेवतो ते वडाच्या झाडाला ठेवल्यानंतर ती खराब होतात, त्याच्यात किडे वगैरे पडतात. ते तसंच सुकून खराब होण्यापेक्षा ते कोणाच्या तरी पोटात गेलं तर आपल्याला पण चांगले आशीर्वाद राहते. ते गोरगरिबाला दे, ते वाया घालवू नका. एक फळ 100 रुपयाला मिळतं आंबा. तेच जर गरिबाने खातलं एवढं पुण्य लागेल आपल्या नवऱ्याला, मुलाबाळांना, सगळ्यांना. म्हणून ते जे पायाखाली न तुडवता कोणाला तरी गरिबाला खायला द्यावे. अशा पद्धतीचं वाण देखील आणलेलं आहे. जो अशा पद्धतीचं वाण एक आपण नवऱ्याला नेऊ, बाकीचं जे इथे आपण ठेवतो वडाच्या झाडाखाली ते न ठेवता जर आपण गोरगरिबांना, त्याचप्रमाणे भुकेल्यांना, म्हणजे जिथे गरज आहे, ज्या गरजू व्यक्तींना गरज आहे, जे लोक उपाशीतापाशी असतात, कचरेवाले, त्यानंतर इथे शेजारी पाजारी असणारे वॉचमन काका, इथे मंदिरामध्ये असणारे पुजारी काका, त्यानंतर जे कोणी ज्यांना खरंच अत्यंत भुकेच्या आहारी जाऊन त्या लोकांचे हाल होत असतात, त्या लोकांकडे जर आपण याची योग्य ती पूर्तता केली तर वटपौर्णिमेचा सण अजून छान उत्साहाने साजरा केला जाईल असं मला वाटतं.